सो बेसिकली मॅजिक नावाची मराठी फिल्म इन्स्पेक्टर राऊतबद्दल आहे, जो एक एन्काउंटर स्पेशलिस्ट आहे. पण याच्या लाईफमध्ये एक असा एन्काउंटर फेस करतो, ज्यानंतर त्याची मेंटल हेल्थ पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जाते आणि या एन्काउंटरचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट कनेक्शन रिधी पाटील नावाची एका मुलीशी आहे, प्लेड बाय जुई भागवत. हा 2 तास 10 ते 15 मिनिटाचा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमा आहे, ज्याचा स्क्रीन प्ले खूप जास्त स्लो आहे, ज्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं की हा चित्रपट तुमचा पेशन्स लेव्हल टेस्ट करत आहे. पण सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमाची हीच तर स्पेशालिटी असते. अर्ध्याहून जास्त सिनेमा तर फक्त बिल्डअपमध्ये जातो आणि मग क्लायमॅक्समध्ये शॉकिंग एलिमेंट रिव्हील करतात, ज्यामुळे हे सिनेमे आपल्याला आवडू लागतात. आणि एक्झॅक्टली या फिल्ममध्ये सुद्धा फॉर्म्युला यूज केला गेला आहे. ऑनेस्टली सांगू त्या फिल्मचा फर्स्ट हाफ इझी टू अंडरस्टँड आहे, बट सेकंड हाफमध्ये खूप जास्त कन्फ्युजन आहे. या फिल्मचा ड्रामा आणि जितेंद्र जोशीच्या कॅरेक्टरच्या लाईफमध्ये जे काही विचित्र गोष्टी घडत आहे, ते त्याची रिअलिटी आहे की डिल्युजन आहे, हे समजायला तुम्हाला तुमचा 100% ब्रेन यूज करावं लागेल. ज्यामुळे मला हा चित्रपट एंगेजिंग वाटला. मी स्वतः फिल्मच्या सेकंड हाफमध्ये खूप जास्त कन्फ्यूज झालो. कळतच नव्हतं की खरं काय आणि खोटं काय, आणि फिल्मचा क्लायमॅक्स तो टोटली अनप्रेडिक्टेबल होता माझ्यासाठी.